HM घाटमाता न्यूज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सकाळी मी व्हिडिओ टाकला होता की माझे वडील श्री वसंत महादेव पाटील हरवलेले आहेत 4 दिवस झाले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी असू द्या, सर्व समाजातील नागरिकांनी, माता भगिनींनी जे माझे वडील हे लवकरात लवकर सापडावेत आणि त्यांची तब्येत व्यवस्थित व्हावीत आणि माझे भेट व्हावे म्हणून खूप लोकांचे फोन आले. सगळ्यांनी परमेश्वराची चरणी प्रार्थना केली. तरी आज आत्ता 11 वाजता म्हणजे वडील हरवले होते आमचे मंगळवारी दुपारी 2 वाजता. ते रस्ता चुकले होते आणि ते चुकून असे सरळ ताकारे वगैरे ह्या मार्गे असे देवराष्ट्रीय रामापूर या ठिकाणी आज काय आहे शुक्रवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आता वाजलेत रात्रीचे 11. मंगळवारी दुपारी 2:58 जे वडील आमचे हरवले होते ते आज रात्री शुक्रवारी 11 वाजता आम्हाला सापडलेत. आणि तिथील काही जे 2 दिवस तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना सांभाळलं त्या शाळेमध्ये. ते बघा आता त्यांची अवस्था बघतोय. तर हे बघा असे आपले जे काय वयोवृद्ध जे आहेत त्यांना आपण सांभाळायला पाहिजे, त्यांना एकटं सोडायला नाही पाहिजे. शेतकरी बंधूंनो, आमच्या आईची थोडीशी चुकामुक झाली तर आज आम्हाला आमच्या कुटुंबाला हा परिणाम भोगावा लागतोय. आणि इथून पुढं आमचा जो सुद्धा काही दिरंगाईपणा झालेला असेल किंवा काय असेल तर आमचा तो होणार नाही. आम्हाला आमची पुण्य असेल, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील, त्यामुळं आमचे वडील आज आम्हाला व्यवस्थित रूपात भेटलेले आहेत. मी, माझे वडील, आई, माझी पत्नी, माझ्या 2 मुली आणि मुलगा यांच्याकडून तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे. ज्यांनी आम्हाला आमचे वडील मिळावेत म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केल्या. बरेचसे लोकांनी फोन करून आमची विचारपूस केली. बरेचसे लोक घरी यायला लागले भेटायला. ज्या युवकांनी किंवा आमच्यासाठी फिरण्यासाठी शोध मोहीम घेण्यासाठी 10-20 तरुण अखंड शोध घेत होते, तर त्या सर्वांचं मी अंकुश पाटील मनापासून आपल्यांचं आभारी आहे. आणि आज बघतोय, आज तसा म्हणजे ह्यांच्या अवस्थेमध्ये मी व्हिडिओ करायला नाही पाहिजे, परंतु तरी हा लगेच का व्हिडिओ करतोय, कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. आता उद्यापासून आम्ही यांना चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करून अगदी व्यवस्थित त्यांची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांची सगळ्यांची काळजी घ्या. आपण शेती करूया, समृद्ध करूया. जय जवान, जय किसान. HM घाटमाता न्यूज.